आदरणीय तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे यांना विनंती आहे की आपण समोर स्थानापन्न व्हायचंय. प्रताप बापूंना विनंती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय सुधीर शेठ मकरे यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत. आपणास विनंती की आपण समोर यायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रचार सभेची या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 व 2 सुरुवात होत आहे. या ठिकाणी आपण लगेचच अद्विक प्रवीण आर्नवळ याचा आज वाढदिवस आहे. त्याचा वाढदिवस या ठिकाणी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आपला प्रवीण आर्नवळचा मुलगा अद्विक याचा तिसरा वाढदिवस आहे. कृपया त्याला लगेच समोर घ्यायचं आहे. कार्यकर्त्यांना विनंती आहे. या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान आपण करीत आहोत. अद्विक कार्यकर्त्यांनी सत्काराचं नियोजन करायचं आहे. या ठिकाणी आपण सन्माननीय दत्तामामा बर्णे यांचा सन्मान अमरजी नलवडे आणि दत्तात्रय पवार सर यांनी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 आणि 2 च्या वतीने करायचा आहे. वयाच्या 3ऱ्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचाराचा आपला फ्लॅग बरोबर घेतलेला हा आमचा कार्यकर्ता. म्हणतात की कार्यकर्ता हा रक्तात नसा फिरलेला आहे. आदरणीय मामांवर आमचं किती प्रेम आहे हे यातून दिसून येतं. या ठिकाणी आदरणीय दत्तामामा बर्णेंचा सन्मान अमरजी नलवडे आणि दत्तात्रय पवार सर यांनी करायचा. दत्तात्रय पवार सर यांना विनंती आहे की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रचार सभा पहिली प्रचार सभा या ठिकाणी आदरणीय नामदार दत्तात्रय मामा बर्णे, आदरणीय आप्पासाहेब जगदाळे, आदरणीय हनुमंतराव कोकाटे, शशिकांतजी तरंगे, आदरणीय भरत भाऊ, आदरणीय इतकुडे बापू, अतुलजी झगडे असतील सर्वच मान्यवर या ठिकाणी यांच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आपण प्रचाराची पहिली सभा या ठिकाणी सुरू करीत आहोत. प्रभाग क्रमांक 1 मधील इंदापूर शहराचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री भरतशेठ सुरेशदास शाह, तसेच प्रभाग क्रमांक 1 च्या सौ सुनीता अरविंद वाघ, उमेश रमेश मकरे आणि प्रभाग क्रमांक 2 चे श्री राजेंद्र गेना चौगुले, सौ सुनीता अमर नलवडे यांच्या प्रचारार्थ उपस्थित राहिलेल्या सर्व माझ्या माता भगिनींचे, ज्येष्ठ नागरिकांचे, येथील कष्टकरी समाजाचे मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. मामांवर प्रेम करणारे, राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारे ही गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य समाज या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या कुठल्याही अपेक्षा नाहीत, आपल्या कुठल्याही मागण्या नाहीत. फक्त आदरणीय दत्तामामा बर्णे, आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डोळ्यासमोर ठेवून ही सगळी जनता, ही सगळी लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. बहुसंख्येने या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावर आम्ही सर्वजण मतदान करणार आहोत आणि आमच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी निवडून देणार आहोत. कडक भाषण करणं, पोपटपंची करणं हे आमचं काम नाही, विकासाचं काम आहे. प्रगती, विकास, नागरिक समस्या यांच्यावर आदरणीय दत्तामामा बर्णेंच्या माध्यमातून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून भरघोस निधी या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी रस्ते असतील, लाईट असतील, समोर असलेला आपला दत्त महाराजाचं मंदिर असेल किंवा गणेशाचं मंदिर असेल, यासाठी भरघोस स्वरूपात आदरणीय मामांच्या माध्यमातून या ठिकाणी मदत झालेली आहे. आमचं बाबा चौकातील
गोरगरीब लोकांसाठी रस्ते असतील, सिमेंट रोड असतील, पेवर ब्लॉक असतील, मध्यनगरमध्ये पेवर ब्लॉक असतील, हे सर्वच कामं, वाढीव हद्दीतील कामं असतील, लोकांचं जीवन सुखमय करण्यासाठी, सुंदर करण्यासाठी आदरणीय दत्तामामा भरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध आहे. आणि याच माध्यमातून ही विकासाची लढाई, विचाराची लढाई आपण या नगर परिषदेसाठी घेतलेली आहे. मी आदरणीय दत्तात्रय पवार सर यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करायचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांना वंदन करतो. आणि इथे जमलेल्या आजच्या सभेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री भरणे मामा आणि सन्माननीय तेज आणि इथे जमलेले माझे बंधू आणि भगिनीनो, आता मला असं वाटतंय की आपण पहिल्यांदा उमेदवारांची ओळख करून द्यावं. आपल्याला इंदापूर शहराच्या नगराध्यक्ष पदासाठी भरत शेठ हे आपले नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत. आणि या 2 नंबर प्रभागातून आपल्याला राजू चौगुले हे पुरुषामधून हे उमेदवार आहेत. आणि महिलांमधून सुनीता अमर नलोडे हे उमेदवार आहेत. एक नंबर मधून सुनीता वाघ हे उमेदवार आहेत. आणि एक मधून पुरुषांमध्ये उमेश मकरे हे उमेदवार आहेत. आता मित्रांनो, आता भरत भाऊंबद्दल जर माहिती जर सांगायचं ठरलं तर भरत भाऊंनी आधी 5 वर्षे नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून भाभीने भरत भाऊंनी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी नगरपालिका हाताळलेली आहे. मी स्वतः भरत भाऊंना जवळून पाहिलंय की सामाजिक कार्य करत असताना भरत भाऊंनी बारीक बारीक कामांमध्ये लक्ष घालून कुठलेही काम असतं, रस्त्याचा असू द्या, गटारीचा असू द्या, स्वच्छतेचा असू द्या, ड्रेनेज लाईनचा असू द्या, प्रत्येक कामामध्ये नियोजनबद्ध भरत भाऊंनी लक्ष घालून इंदापूर शहरामध्ये विकास केलेला आहे. हे भरत भाऊने. आणि आपल्या 2 नंबर प्रभागाबद्दल जर बोलायचं झालं तर राजूभाऊ चौगुले हे माजी नगरसेवक आहेत. त्यांना पहिला नगरसेवक असलेला त्याचा अनुभव आहे. त्यांनी आमच्या भागामध्ये काम करत असताना रस्त्याची कामं असेल, गल्ली बोळातून कॉन्क्रीटची कामं असतील, रस्त्याची कॉन्क्रीटची कामं असतील, त्यांनी कामं केलेले आहेत. त्यांनी स्वतः कामं केलेले आहेत, लक्ष घालून कामं केलेले आहेत. आणि मित्रांनो, आज आपण बघतो एखादं जर काम जर करायचं म्हणलं, काम थोडं असतं पण जाहिरात जास्त असते. आपण आता आपल्या प्रभागामध्ये हे सिस्टीम चालू आहे. आता मला जर आवर्जून जर नाव सांगायचं असेल तर आपली उज्ज्वलाताई चौगुले यांनी कधी महिलांचं, म्हाताऱ्या माणसांचं, महिलांचं काम करत असताना त्यांनी कधी असं फोटो काढले नाहीत किंवा जाहिरात दिलेली नाही किंवा फेसबुकला सोडलं नाही. कधी असं त्यांनी जाहिरातबाजी केली नाही. ग्राउंड लेवलला त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी ग्राउंड लेवलला काम करत असताना स्वतःचा कधी मी पाना कधी दाखवला नाही आणि सगळ्यांना मिरवत गेले नाहीत की मी केलं, हे मी केलं, हे मी केलं, असं कधीही केलेलं नाही. आणि आपल्याला आता बाकीचा आता नलोडेचे जे आहेत ते उमेदवार अमर नलोडे असतील, योगेश दादा असतील, त्यांनी सुद्धा आता योगेश दादांबद्दल जर बोलायचं झालं, योगेश दादा आपल्या पुण्यामध्ये जाऊन उद्योजक झालेत. ज्यावेळेस मी त्यांना लहानपणी पाहिलं योगेश दादांना स्वभाव तसाच, आणि आता पुण्यात जाऊन मी त्यांना भेटलो त्या उमेदवारीसाठी, त्यांच्या स्वभावामध्ये काही सुद्धा फरक पडला नाही. तर माणसाला असं वाटतं की थोडं पैसे आले की पक्क फुटल्यासारखं वाटतं. पण योगेश दादा तसं काय नाही. योगेश दादा अजून जमिनीवरच चालतात. त्यांनी कधी हवेत उडले नाहीत, काय नाहीत. आणि मी योगेश दादा असेल, अमर दादा असेल, श्रीराम सोसायटीमध्ये ह्यांनी कधी कोणाचा रस्ता अडवला नाही, कधी कोणाचा बोळ अडवला नाही, कधी कोणाची भांडणं खेळले नाहीत, काय नाही. सगळ्यांशी समानतेने वागले. आणि त्यांच्याबद्दल म्हणजे असं आपण म्हणू शकतो की आझाद शत्रू म्हणतो तसं योगेश दादा आणि अमर दादा ह्या श्रीराम सोसायटीमध्ये आहेत. त्यांना कुणी सुद्धा विरोध करतच नाहीत. त्यांना कुणी आजपर्यंत विरोध केलेला नाही. आणि हे जर सांगितलं अनेक मामा, आता आपल्याला श्रीराम सोसायटीतल्या आमच्या भागातले 2च प्रश्न होते.
एक होता डीपीचा प्रश्न होता, पण मामा श्रीराम सोसायटीमध्ये डीपीचा इतकं महत्वाचा प्रश्न होतं की डीपीचं लाईट कमी जास्त झालं, फ्रीजचा प्रॉब्लेम होत होता, टीव्हीचा प्रॉब्लेम होता, मिक्सरचा प्रॉब्लेम होतं, पण ते तुम्ही तुमच्याच माध्यमातून ते डीपीचं काम केलेलं आहे मामा श्रीराम सोसायटीमध्ये. आणि आतापर्यंत आपण फक्त इंदापूर शहरात असेल, आमच्या प्रभागात, आमच्या गल्लीत असेल, जितकी जी कामं केल्यात हे मामांच्या माध्यमातूनच आलेले आहेत. मामानेच निधी दिलाय, नाही का दुसऱ्यांनी कुणी सुद्धा निधी दिलेला नाही. याच्यासाठी मामाने स्वतः लक्ष घालून पाहिजे तेवढा निधी दिलेला आहे. फक्त मामा म्हणतात काम सांगा निधी घेऊन जावा, काम सांगा निधी घेऊन सांगा. पण आधी कधी स्वतः मामा आले नाहीत की मी एवढं निधी दिले तेवढं निधी दिलं असं मामाने आजपर्यंत आम्हाला कधीही बोलले नाही मामाने. आणि एक जाता जाता एक महत्वाचा प्रश्न सांग असं वाटतं मामा की आता आमच्या भागामध्ये घरकुलाचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. सगळं गायरान भागामध्ये बसलेला असेल, हे महात्मा फुले झोपडपट्टी असेल, आमच्या वडील गल्लीतले असेल, गायरान भागामध्ये आहेत, त्यांना घरकुल मिळत नाहीत. ते माझी एक विनंती आहे मामा सगळ्यांच्या वतीने, हे तुम्हीच काम करू शकता की ह्याची जी नाव आहेत सिटी सर्व्हिसला ओढा मामा, ह्यांचे सगळ्यांचं फाईल करून मंत्रालयातून मंजूर करून आणून कलेक्टर देऊन ते सिटी सर्व्हिसला नावं घेऊन ह्यांना घरकुल सगळ्यांना बसून द्यावं. आणि हे काम फक्त भरत भाऊ आणि मामाच करू शकतात, ह्यांच्या रीतीने कुणीही करू शकत नाही. थोडंच माझं मत मानतो आणि तिथंच थांबतो. जय हिंद, जय वडाळा. प्रभाग 2च्या समाजसेविका सन्माननीय श्रीमती उज्ज्वलाताई चौगुले यांना विनंती आहे की आपण थोडक्यात मार्गदर्शन करायचं आहे. डायरेक्ट स्टेज घ्या, नाव कोणाच घेऊ नका. प्रथम मी सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो की तुम्ही खूप मोठ्या संख्येने एकत्र आला आणि खूप विश्वासाने आतापर्यंत सगळ्या पद्धतीने शांत बसला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इंदापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 राष्ट्रवादी काँग्रेस प्रचार सभा प्रभाग 1 व 2 आदरणीय कॅबिनेट मंत्री दत्तमामा भरणे, आदरणीय आप्पासाहेब जगदाळे मामा, आदरणीय आत्ताचे उमेदवार नगराध्यक्षासाठी असलेले भरत भाऊ शहा, आदरणीय व्यासपीठ आणि इथं सगळे जमलेले माझे बंधू बहिणी माता पितांनो, मनापासून तुम्हाला प्रणाम. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मामा आमच्या महिलांचा मुद्दा एक अपेक्षा आहे की तुम्ही दिलं, भरभरून दिलं. आतापर्यंत आत्ताची कामं तुमची 70% पूर्ण झालेली आहेत. प्रत्येक भाषणात तुम्ही बोललेला आहात की आपण चेहरा मोहरा इंदापूरचा बदलायचा. 70% भाभींनी सगळं बदलून घेतलेलं आहे. प्रत्येक महिलांचे कचऱ्याचे सगळ्या ड्रेनेजचे प्रश्न तुम्ही सोडवलेला आहात. पण आता एकच प्रश्न आहे, उतरतं वय सगळ्यांचं आहे. प्रत्येक गोष्ट रुग्णालयापर्यंत गेलेल्या आहेत. रुग्णालयाच्या मामांच्या मीटिंग मध्ये मी सरकारी उपरुग्णालयामध्ये ज्यावेळेस बोलले होते, सोनोग्राफीच्या मशनी, एमआरआयच्या मशनी आणि प्रत्येक गोष्ट महिलांच्या विषयी बोलले होते. पण ती सोय झालेली आहे. सोनोग्राफीचे मशनीचे प्रॉब्लेम सुटलेले आहेत. एमआरआयच्या आपल्या लेवलला आपल्या उपरुग्णालयाला देऊ शकत नाही, जिल्हा पातळीला मिळू शकतात. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तुम्ही थोडासा प्रयत्न केला तर ते बी आपल्यापर्यंत येऊ शकतो. आता राहिला हाडांचा प्रश्न. आतापर्यंत आपण दिलेला आहे हाडांचे डॉक्टर आहेत, ते कुठल्या पद्धतीने आहेत ते आता बोलणं की चुकीचं आहे माझं. पण त्यातल्या त्यात चांगल्या पद्धतीने जर तुम्ही दिलात तर कुठं ना कुठं गरिबांचं मार्गदर्शन होईल. आतापर्यंत गरीब असं करू शकतो खर्च की 50,000 पर्यंत ते 70,000 पर्यंत काही ना काही करून उपचार घेऊ शकतो. पण ज्या वेळेस लाखाच्या पुढे जातो त्यावेळेस त्यांना बाहेर जावं लागतं, पुण्याच्या सिटीमध्ये किंवा अकलूजच्या माध्यमातून. त्यात सगळ्या पद्धतीने माहिती आहे की कुठल्या ना कुठल्या कृषीमधून माणसांचं होतंय उपचार. पण त्यात दुसरे लोक असा फायदा घेतात की तुमच्या आम्ही काम करतो, तुमच्या पद्धतीने आम्ही राहतो, तुम्ही आमच्या सामन्यात राहिलं पाहिजे. ही गोर गरिबांची छळवणी आहे मामा. आता हे मनापासून मी बोलते, ह्यात आमचा स्वार्थ नाहीये. आमच्या महिलांचं कुठं ना कुठं काय मार्गदर्शन लागलं तर आम्ही त्यातून प्रत्येक ह्याच्यातून आम्ही पूर्ण सपोर्टिंग देऊ. आता तर आपला नवीन पॅनल बसलेला आहे. नवीन पॅनलला नवीन मार्गदर्शन, नवीन सपोर्टिंग, नवीन वोटिंग. आपलं पॅनल 100% निवडून आणायचं काम सगळ्या महिलांनी बांधून घेतलेलं आहे. पण
त्या महिलांसाठी पूर्ण सोय आणि सगळ्यात जास्त प्रभाग क्रमांक 1 मध्ये चांगल्या पद्धतीने काम चांगल्या पद्धतीने कार्यकर्ते आहेत. आता प्रभाग क्रमांक 1 मध्ये उभे असलेले आमचे सुनीताताई वाघ मेंबर, दुसरे दिलेले आहेत आम्ही उमेश मकरे, तिसरे आहेत आमचे राजाभाई चौगुले, जुने सामाजिक कार्यकर्ते. कुठल्याही गोष्टीने आम्ही हाताळून घेतलंय, पण आम्हाला वाहवा करायची गरज नाहीये. आम्ही चांगल्या पद्धतीने हाताळत आलोय, हाताळणार आहोत आणि इथून पुढे हाताळत आहोत. आणि चौथा उमेदवार दिला आम्ही सुनीताताई नरवडे, स्वच्छ मनाच्या स्वच्छ पद्धतीने पुढे काम करून घेणारा, महिलाला समजून घेणारा, महिलाला जाणून घेणारा. आता सगळ्या गोष्टी तुम्ही दिलेल्या आहेत. आपण प्रत्येक भाषणात आमच्या महिलांचे प्रॉब्लेम ठेवलेले आहेत. आमच्या महिलांची संख्या एवढी मोठी प्रभाग क्रमांक 2 मधून पुरुषांची संख्या कमी झालेली आहे, महिलांची संख्या जास्त आहे. आम्ही प्रत्येक भाषणात प्रत्येक सभेत आम्ही एकच मांडतोय की आमच्या महिलांसाठी काहीतरी काम पाहिजे. पण भाभी, तुम्ही जर थोडासा प्रयत्न केला आणि सगळ्या पद्धतीने जर उचलून घेतला तर कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आमच्या महिलांना काम मिळेल. याच्या माध्यमातून आता जी 2025 ची निवडणूक आहे त्याने पूर्णपणे एकनिष्ठा घड्याळ चालू सगळ्या महिलांना आहे का मंजूर? सगळ्या महिलांना हात वर करा. मग एवढं बोलून मी माझं छोटंसं भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि अजून एक सांगायचं आहे मामा, सोनोग्राफीची मशीन आहे, पण सोनोग्राफी फक्त बुधवारी गरोदर महिलांसाठीच होऊ शकते. आणि बाहेरचे जर बनायचे म्हणले तर त्यांना डॉक्टर नाही. मग आमच्या सगळ्या महिलांची एकच विनंती, सरकारी उपरुग्णालयावर तुमचं थोडंसं लक्ष राहू द्या. आमच्यासाठी सोनोग्राफीच्या मशीनवर एक डॉक्टर येऊ द्या. आमच्यासाठी हाडांच्या डॉक्टरांसाठी अजून चांगली सोय होऊ द्या. एवढीच आमच्या महिलांच्या वतीने इच्छा आहे. महिलांनो, एकमेव घड्याळ बोला, एकमेव घड्याळ. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. आपली तळमळ महिलाविषयीचं आपलं प्रेम आपल्या कार्यातून दिसून येतं. या ठिकाणी मी आवर्जून सुदर्शेठ मकरे यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आदरणीय मामांवर विश्वास ठेवून त्यांनी आपली उमेदवारी मोठ्या मनाने माघारी घेतली. आपली ही माघार यशाचीच माघार आहे. आदरणीय सुदर्शेठ मकरे. इंदापूर नगर परिषद 2025 सार्वत्रिक निवडणूक या निमित्ताने समोर बसले सर्व मतदार, या मंचावर असलेले आपले सर्वांचे सर्वच व्यासपीठ आणि मतदार बंधू आणि भगिनींनो, आताच दादांनी सांगितलं की मी ही उमेदवारी अर्ज भरला होता, पण काही कारणास्तव पक्षातर्फे भरला होता, पण मला अपक्ष दुसरा ठेवावा लागला. त्याला अनेक कारण आहेत, परंतु आता 1 नंबर वॉर्ड मध्ये माझा पुतण्यास उभा आहे, 1 नंबर मध्ये माझी आई उभा आहे, एक दुसरा उमेदवार आहे 2 नंबरचा, ते बी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत की राजाभाऊ, आणि दुसरे आहे माझे मित्राचे मेसेज आहे. मी थोडा का अनुभव असला तरी मी आपणाला सर्वांना या स्टेजवरील सर्व उपस्थित असणाऱ्यांना आणि माझ्या मतदार बंधूंना एक आव्हान करतो की मी माझ्या परीने जेवढा माझा होता येईल एवढा प्रयत्न माझ्या दोन्ही उमेदवाराला म्हणजे प्रभाग 1च्या निवडून आणता येईल तेवढा कसोशीने प्रयत्न करीन असं तुम्हाला ग्वाही देतो. आणि अच्छा, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तर आहेत की त्यांनी मला या मागच्या 5 वर्षामध्ये ज्यांनी मला हे राजकारण माहित नव्हतं, आदरणीय इजगुडे बापू आणि भरत भाऊ यांनी मला राजकारणाची दिशा दाखवली. त्यांनाही भरघोस मताने निवडून तर देणारच आहे. त्यांनाही माहिती आहे जेव्हा मी पक्षाच्या दुसऱ्या बाजूला होतो तरी सुद्धा त्यांना मी आवाहन केलं होतं की भरत शेठ मला तुम्ही पाहिजे म्हणलो होतो, आणि तसंच घडलं. नीतीला बी ते मान्य नव्हतं जे आज नियत माझ्याशी घेते. भरत शेठ तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा, आणि उद्याच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तुम्हालाच बघावं सगळ्याचा पहिल्यांदा मी तुमचा सन्मान करीन अशी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चिन्हाची कुठलीही काळजी करायचं कारण नाही अप्पासाहेब, कारण आमदारकीची लढाई या कष्टकरी समाजाने गोरगरीब जनतेने हातात घेतली होती. काही जणांच्या पाठीची दुखणी निघाली होती. त्यावेळेस फक्त हा कष्टकरी समाज, बहुजन समाज मामांच्या मागे होता, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि घड्याळाचं चिन्ह आमच्या नसानसात बिंबलेलं आहे. त्याच्यामुळं तिन्ही शिक्के घड्याळालाच पडतील असा आत्मविश्वास आहे. यानंतर अशोक बापू इजगुडे यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करायचं आहे. आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे
आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आप्पासाहेब नगराध्यक्षाचं नाव घेऊ द्या, हनुमाबा तालुका अध्यक्ष आणि भरत शेठ शहा हे आपले नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत. हा, शशिकांत तरंगे राहिले होते, डॉक्टर शशिकांत तरंगे उपस्थित आहेत. 2025 ची ही जी निवडणूक आहे एक उत्सव आहे, एक लोकशाहीचा उत्सव आहे. आणि हा सगळा उत्सव करत असताना आम्ही मामाची भेट 1-1.5 महिन्यापूर्वी झाली आणि माझा प्रवेश झाला. प्रवेश हा मित्रांनो ह्याच्यासाठी होता की इंदापूर शहराची जी जडणघडण चाललेली आहे, जे 5 वर्षात बरेच शेटनी काम केलं, अंकिता बाबीने केलं. 2012ला आम्ही होतो बरेच शेट, मी नगराध्यक्ष होतो, बरेच शेट उपनगराध्यक्ष होतं. आता बरेच शेटचं प्रमोशन झालंय, पण ते त्याच ताकदीने काम करावं असं इंदापूरकरांची इच्छा आहे. ती करतील यात शंका नाही. त्यातले आमचे 1 नंबर प्रभागाचे उमेदवार बंडोतात्यांच्या पत्नी श्री सौ सुनीता वाघ आणि दुसरे उमेदवार आहेत उमेश मकरे. 2 नंबर प्रभागातले आहेत राजेंद्र गेला चौगुले आणि सुनीता अमर नलवडे. ही लोक निवडताना ज्या प्रक्रियेत आम्ही गेलो तर त्यात आम्हाला सगळ्यांनी साथ दिली आणि एकमताने ह्यांचे नाव पुढे आल्यामुळं हे आज नगरपालिकेच्या इलेक्शनला उभं आहे. विषय बरंच काय सांगण्यासारखं आहे, पण आता बाकीचं बराच वेळ झालाय. मला एवढं सांगायचं की हे शहर मला विकसित बघायचं होतं, म्हणून तो प्रवेश मी केला. आणि आज पण मी त्या ह्याच्या माध्यमातून आम्हाला पुढे जायचंय आणि ह्या शहराची वाटचाल फार मोठी होणार आहे. तो जो शिरसवडीचा पूल जर झाला मामा 1-1.5 वर्ष, तर ह्या शहराचा कायापालट होणार आहे. इथं जागा सुद्धा मिळणार. यासाठी रस्ते, लाईट, पाणी, सुविधा या तुमच्या माध्यमातूनच करावं लागतात. त्याला फंडिंगचा विषय असतो. या शहराला साधारण 1 ते 1.5 हजार कोटी रुपये लागतील. या शहराचा डेव्हलपमेंट जर सगळा वर्कआउट करायचं म्हणलं तर, आणि ही लागणार आहे 1.5-2 वर्षात. त्यासाठी ही निवडणूक घड्याळच्या उमेदवाराची आहे आणि ताकदीच्या उमेदवाराची आहे. त्याच्या पाठीशी तुम्ही उभा राहा, आम्ही उभा राहिलोय, तुम्ही उभा राहा आणि भरघोस मताने घड्याळ चिन्हावर ह्या उमेदवाराला निवडून द्या, एवढीच माझी इच्छा व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद बापू. यानंतर इंदापूर शहराचे नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आदरणीय भरत भाऊंना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करायचंय. त्यांच्याबद्दल थोडंच सांगायचं म्हटलं तर इंदापुरात तालुक्यात होणार नाही असा सप्ताह या ठिकाणी होतो. सर्व परिसर या ठिकाणी एकमय झालेला असतो, सगळे कुटुंब या ठिकाणी सहभागी झालेले असतात आणि त्याच्यासाठी अतिशय भरघोस असा निधी आदरणीय भरत भाऊच्या माध्यमातून दरवर्षी नियमित दिला जातो. त्याचा कुठेही उल्लेख होत नाही. बाई बोलताना ते बोलणार पण नाही, म्हणून जाणीवपूर्वक मला हे सांगायचं आलं. आदरणीय भरत भाऊ शहा. आजच्या इंदापूर नगरपालिका काय केलं तुम्ही उमेदवार आहे, आम्हाला कुणाला काय वाटणार नाही. आदरणीय व्यासपीठ म्हणा, मी कुणालाही होत नाही. आदरणीय व्यासपीठ म्हणा. प्रजासत्ताकाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व पत्रकार बंधू, उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी आणि आमचे सर्व सहकारी, या सर्वांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो. आणि सर्वप्रथम या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब असतील, आदरणीय दत्तामा भरणे असतील किंवा आप्पासाहेब जगदाळे असतील, या सर्वांनी या इंदापूर शहरासाठी नगराध्यक्ष पदासाठी मला जी उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो. आणि त्या उमेदवारीला योग्य तो न्याय देण्याचं काम माझ्याकडून 100% होईल याही या निमित्ताने मी आश्वासित करतो. खरं पाहिलं तर ही निवडणूक, इंदापूर नगरपालिका निवडणूक ही आम्ही लढतोय, ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढतोय. विकास का पाहिजे आणि कोण करू शकतं हे तुम्ही सगळे जाणतात. आजपर्यंतचा इतिहास तुम्ही बघितलेला आहे, आजपर्यंत लोकांचं काम बघितलं आहे आणि या गेल्या 5 वर्षातलं तुम्ही काम बघितलेलं आहे.
तुमच्या कुठल्याही समस्येला कधीही आम्ही सामोरं गेलेलो आहे. तुमचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी कटिबद्ध राहिलेलो आहोत आणि या विश्वासावरच मला ही उमेदवारी दिलेली आहे. विरोधक काय म्हणत असतील, कोणी कशामुळे दिली, कोणी कशामुळे दिली, त्या गोष्टीकडे फार काही लक्ष देऊ नका. कारण पुढाऱ्यांना किंवा नेत्यांना जर मी काय माहित नसेल, परंतु सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की मी काय चीज आहे. म्हणजे मी काय पैसा आहे म्हणून माझ्याकडे लोक येत नाहीत. मी लोकांच्या समाजामध्ये मिसळून जातो, लोकांच्या अडीअडचणीला वेळोवेळी धावून जातो. म्हणून लोकांच्या मध्ये मी बरोबर आहे. मी त्यांचा एक कुटुंबाचा घटक म्हणून त्यांच्या बरोबर राहतो. आणि या इंदापूर शहरामध्ये जर विकास करायचा असेल तर या विकासासाठी सर्वाधिक निधी देण्याचं काम या इंदापूर तालुक्यामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आदरणीय दत्ताभाऊ भरणे यांनी केलेलं आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा या इंदापूर शहर डेव्हलप करण्यासाठी यांनी मला शब्द दिलेला आहे की या इंदापूर शहरामध्ये कुठल्याही निधीची कमतरता मी पडू देणार नाही आणि हे इंदापूर एक चांगल्या प्रकारचे इंदापूर शहर आम्ही वसवू. कोणी म्हणत असेल बारामती सारखं होईल, कोणी म्हणाल कशासारखं होईल, पण आमची प्रबळ इच्छा आहे की आमचं गाव बघून लोकांनी म्हणलं पाहिजे की आम्हाला इंदापूर सारखं करायचंय आणि हे गंडार आहे हे मी तुम्हाला आश्वासित करतो. भले आज आमच्यावर सांगितलं जातं गेल्या 5 वर्षामध्ये घरपट्टीवर शास्ती लागली, व्याज लागलं, हे लागलं, त्याच्यामुळे लोकांवर खूप अन्याय झाला. परंतु मला या निमित्तानं एकच सांगायचंय की इंदापूर नगरपालिका ही काय माझी वैयक्तिक मालमत्ता नाही की मी ठरवलं आणि आज हे काम केलं. हे काम करत असताना इंदापूर नगरपालिका ही प्रशासकीय नियमानुसार चालते, नगरपंचायत कायद्यानुसार चालते आणि हे व्याज आणि दंड ही कायद्यामध्ये तरतूद आहे आणि 1965 ऍक्ट मध्ये या गोष्टीची तरतूद आहे. भले आजपर्यंत कोणी म्हणत असेल की आमच्याकडे लावली नाही, आत्ताच लागली, याच्या मागे सुद्धा वेगवेगळी कारणं असतात की आतापर्यंत आपल्याकडे ऑफलाईन होतं, सेंट्रलाइज सिस्टीम नव्हती. परंतु 2015 मध्ये इंदापूर नगरपालिकेचं संगणकीकरण झालं आणि जेव्हा संपूर्ण डाटा ऑनलाईन झाला जो गव्हर्नमेंट पाशी जातो त्यावेळेस गव्हर्नमेंट ज्या गोष्टींच्या त्रुटी आपल्या इंदापूर नगरपालिका कामकाज करताना असतात त्या गोष्टींवर कारवाई करण्यासाठी आणि कायद्याने नगरपालिका चालवण्यासाठी मजबुरी करते आणि त्यामुळे व्याज आणि शास्ती हे त्या कारणाने तेव्हापासून इम्प्लिमेंट झालेली आहे. परंतु आज या इंदापूर शहराच्या लोकांना मी एकच या निमित्तानं आश्वासन सांगतो की हे जे व्याज आहे हे व्याज माफीसाठीचा प्रस्ताव या इंदापूर नगरपालिकेने काढलेला आहे. कोणी सांगतं की ही नगरपालिका कोणाच्या सांगण्यावरून प्रस्ताव पाठवत नाही, आमचं जाणून बुजून अडवणूक केली जाते. मी माझ्या कुटुंबाची अडवणूक करण्याचा आमचा स्वभाव नाही आणि आम्ही जे काही केलेलं आहे ते सांगण्याला आम्हाला कुठल्या मीडियाची गरज नाही किंवा कशाची गरज नाही, हे लोकांनाही माहिती आहे. 100% व्याज माफीचा प्रस्ताव या इंदापूर नगरपालिकेने महाराष्ट्रातून तर पहिल्यांदा केला असेल तर फक्त इंदापूर नगरपालिकेचा केलेला आहे. परंतु आज अजून त्याच्यावर जो निर्णय होईल, जर 100% माफीचा निर्णय झाला तर आमचा एवढा आनंद कुणालाच होणार नाहीये. परंतु काही माहिती नसताना, काही बोलत असताना खोटं बोल पण रेटून बोल, नुसतं म्हणायचं की आम्ही हे केलं ते केलं, एकीकडे सांगायचं फक्त इंदापूर नगरपालिकाच व्याज घेते, अख्ख्या महाराष्ट्रात कुठं नाही. महाराष्ट्र शासनाने योजना काढली, आबा योजना, पत्रकारांना बातम्या दिल्या, त्यांनी छापलं की आमच्यामुळे महाराष्ट्राचा फायदा झाला. मग फक्त इंदापूर नगरपालिकेचं होतं तर महाराष्ट्राचा फायदा कसा झाला याचं पण उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आजही सांगतात की इंदापूर नगरपालिका फक्त अंमलबजावणी करत नाही तर इंदापूर नगरपालिका सुद्धा या गोष्टीची अंमलबजावणी करेल. आज जेव्हा आम्ही बोलतोय, आज आमच्या बरोबर सरकार आमच्या बरोबर आहे आणि या गोष्टीचा पाठपुरावा करून आम्ही सुद्धा आबा योजनेमध्ये आपल्या इंदापूरकरांचं व्याज किती कमी होईल यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू. आणि दुसरा विषय आहे शास्तीचा, की म्हणतात की शास्ती जास्त लावली. एकूण 6000 प्रॉपर्टीमध्ये फक्त शास्ती आहे, 400 लोकांना आहे. ती शास्ती का लागली आहे? विनापरवाना बांधकाम केलेलं आहे, बांधकाम परवानगीपेक्षा जास्त केलेलं आहे. आणि मग जर या गोष्टी तुम्ही केल्या असतील, जर तुम्ही चुकीचं काम केलं असेल तर त्याला शास्ती लागली असेल तर तुम्ही सुद्धा ती मान्य केली पाहिजे. कारण इंदापूर नगरपालिका ही फक्त इंदापूर शहराच्या विकासासाठी काम करते. जेव्हा तुम्ही अनधिकृत बांधकाम बांधता त्याला जर तुम्ही पाठीशी घालत गेला तर इंदापूर शहर हे विकसित होऊ शकणार नाही, त्याला रस्ते या गोष्टी होऊ शकत नाहीत. त्यामुळं आज इंदापूर शहरामध्ये आज जुन्या भागामध्ये खूप रस्त्यांचे प्रश्न आहेत, पार्किंगचे प्रश्न आहेत. परंतु मामा आता हद्दवाढ
होण्याची वेळ आलेली आहे. हद्दवाढ होईल, त्या हद्दवाढीमध्ये सुद्धा आपल्याला योग्य प्रकारे नियोजन करून तिथील रस्ते, गटर, पाणी हे व्यवस्था व्यवस्थित केलेल्या पाहिजेत. आणि त्यासाठी या इंदापूर शहराला एक सक्षम निधी देणारे नेतृत्व पाहिजे. ते नेतृत्व म्हणजे आदरणीय दत्तामामा बर्णे आहेत. म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की त्यांच्याबरोबर जाण्याचा आणि या इंदापूर शहराचा विकसित संकल्प आम्ही 100% सोडलेला आहे. आणि आज एकच या भागामध्ये मामा शाह सांस्कृतिक भवन पासून या वस्तीपर्यंत येणारा एक रोडचा प्रश्न बरेच वर्ष प्रलंबित आहे. तो एक करण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर प्रयत्न करावा लागेल. आणि दुसरी गोष्ट, जसं दत्ताभाऊंनी मला सांगितलं की इथं घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजनेचा लाभ का देऊ शकत नाही, तर या लोकांच्या जागा यांच्या नावावर नाहीत, या शासकीय जागा असल्यामुळं. तर आपण काही गोष्टीमध्ये जर सरकार दरबारी आपण हे प्रश्न मांडून या जागा यांच्या नावावर करून जर यांना घरकुल देण्याचं काम आपल्याला करता आलं तर तेही आपण लवकरच मार्गी लागू. आणि जसं चौगलताई मगाशी म्हणल्या की महिलांना रोजगाराची पाहिजे. आज आपण इंदापूर नगरपालिकेच्या माध्यमातून, बचत गटांच्या माध्यमातून विविध उपक्रम या शहरामध्ये राबवतो. परंतु भविष्यामध्ये सुद्धा अन्नप्रक्रिया उद्योग असेल, शिवणकाम असेल, यासाठीचे मोठे मोठे प्रोजेक्ट या महिला बचत गटांसाठी आपण इंदापूर शहरामध्ये आणून यांना सुद्धा चांगल्या प्रकारे रोजगार देण्याचं काम आपण सर्वजण करू, असं या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगतो. आणि आम्ही ही निवडणूक फक्त विकास आणि विकासाच्या मुद्द्यावर लढतोय. कोणी म्हणतं की तुम्ही कशासाठी गेला, कोणी म्हणतं मला सोडून का गेला. परंतु मला एक गोष्ट सांगायची आहे की मी कुठल्याही पदासाठी इकडे आलेलो नाही. कारण माझ्याकडे 4 पदं असताना मी ही पदं सोडून इथं आलोय. मी पदासाठी जर हक्का केला असतं तर तिथंच राहिलं असतं, त्यांच्याच पदावर केलं असतं. परंतु मी ती पदं सोडून इथं आलोय. मी इथं काहीही मागितलं नव्हतं. माझं फक्त एकच मागणं होतं की इंदापूर शहराच्या विकासासाठी तुम्ही आम्हाला खूप मोठा निधी द्या. या इंदापूर शहर महाराष्ट्रातलं 1 नंबरचं शहर केल्याशिवाय मी राहणार नाही, एवढी ग्वाही मी या निमित्तानं देतो. आता काही आमचे नेते असं मला म्हणतात की मी त्यांना सगळं काय दिलं, फक्त अंगावरचं जॅकेट द्यायचं राहिले असं म्हणले. परंतु मला पण एकच गोष्ट सांगावी वाटते की माझ्या कुटुंबाने त्यांना काय काय दिलं हे इंदापूरकर जनता जाणते. त्याचा विषय आहे, त्याचा हिशोब मांडतो जो वेळ आली तर तेही आम्ही मांडू. फक्त मी एकच सांगतो, आम्ही तुमच्या बरोबर होतो तेव्हा प्रामाणिक होतो. कधीही आम्ही म्हणजे चुकीच्या गोष्टी केलेल्या नाहीत. आणि या इंदापूर नगरपालिकेमध्ये म्हणतात की कचऱ्यामध्ये पैसा खाल्ला, कचऱ्यातून पैसा येणार आहे तो वाटणार आहे. अरे बाबांनो, कचऱ्यातनं पैसा मिळवला तो नगरपालिकेने मिळवला, मी नाही मिळवला. त्याचं नगरपालिकेचं उत्पन्न वाढले, कचरा प्रक्रिया आम्ही केली, इंदापूरचे कचरा कुंडी आम्ही केलं, याच्यासाठी आम्ही खर्च केलाय. त्यातून पैसे कमवणं हा आमचा धंदा नाहीये. बऱ्याच वेळा ते काही म्हणतात की कचऱ्यातनं हे केलं, कचऱ्यातनं ते केलं. परंतु या इंदापूरकरांनी बघितलंय की एक इंदापूर शहर कचरा कुंडी मुक्त करण्याचं काम तुम्ही केलं असेल ते या इंदापूर नगरपालिकेने केलंय. केवळ इंदापूर नगरपालिकेने स्वच्छतेच्या मार्गातून 22 कोटी रुपयाचं बक्षीस या 5 वर्षामध्ये मिळवलेलं आहे. आणि त्याची शाबासकी साथ सुद्धा आम्हाला त्या नेत्यांनी दिली नव्हती. आणि आज ते सांगतात की यांनी कचऱ्यात पैसा खाल्ला. हे गोष्टीचा थोडासा विचार करावा की ज्या कुटुंबाने तुम्हाला सगळं काही दिलंय, सगळं काही दिलंय, माझं वाक्य नीट लक्षात ठेवा मित्रांनो. मी आजही जबाबदारीने सांगतो की आमच्या नेत्याला मी अजूनही सांगतो की आमच्या कुटुंबाने तुम्हाला सर्व काही दिलंय. परंतु आज मला मामांनी काहीही दिलेलं नाही, तरी सुद्धा मी मामांच्या प्रेमाखातर आणि मामांच्या विश्वासावर त्यांच्या बरोबर राहिले. ही गोष्ट तुम्ही इंदापूरकरांनी लक्षात ठेवा. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मला माझ्या प्रामाणिकपणावर आणि या इंदापूर शहराचा एक कुटुंब प्रमुख म्हणून मला तुम्ही जबाबदारी देणार आहात तर मतदाररूपी आशीर्वाद द्या मला. या इंदापूर शहराचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो. नमस्ते. एखादा सज्जन माणूस चांगलं काम करायला लागलं की त्याच्यावर आरोप प्रत्यारोप होतात. त्याची कुठेतरी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो तर त्याला विचलित करण्यासाठी. परत भाऊ, तुम्ही भावनिक होऊ नका, ही जनता तुमच्या पाठीशी आहे. केवळ म्हणजे मी माझ्यापुरतं मत मागत नाही, माझ्याबरोबर माझे 20 उमेदवार इंदापूर शहरामध्ये आहेत. आपण सर्वजण इंदापूर शहरातले सुज्ञ नागरिक आहात. माझ्याबरोबर काम करताना या 20 लोकांची टीम सुद्धा माझ्या मागे जर तुम्ही दिली तर या इंदापूर शहराचा खूप चारा कायापाठ होईल. एवढंच धन्यवाद. आणि चिन्ह आहे आपलं घड्याळ. धन्यवाद परत भाऊ. आपण आता जॅकेटचा विषय काढला.
इम्पोर्टेड जॅकेट घालून समोरच्या उमेदवाराला पैसेवाला उमेदवार म्हणणं किती हास्यास्पद आहे हे मलाही माहिती आहे आणि तुम्हा सर्वांनाही माहिती आहे। यानंतर तालुकाध्यक्ष आदरणीय हनुमंताबा कोकाटे आपलं शरीर स्वास्थ्य ठीक नसतानाही त्या प्रचारात उतरलेले आहेत। आपण विनंती की आपण मार्गदर्शन करायचं आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, शशिकांतजी तरंगे, भरत शेठ शहा, प्रतापबाबा पाटील, सन्मान्य व्यासपीठ, बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, आज या प्रचाराचा आपण आज 1 आणि 2 मधून सुरुवात झाली। तिथून पहिलीच प्रचार सभा आज आयोजित केली, त्याबद्दल मी त्या आयोजकाचं अभिनंदन करतो। त्याचं कारण असं आहे, 95 सालापासून 2014 पर्यंत कोण म्हणलं होतं मी इंदापूरचं सिंगापूर करू, आणि इंदापूरचं सिंगापूर व्हायला हाय ते आमचं तुम्ही इंदापूर सुद्धा ठेवलं नाही, तुमच्या लक्षात नाही। ज्या वेळेस मामा 2014ला पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेलं, तेव्हापासून या 11 वर्षात इंदापूर शहराचा कायापालट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते दत्तामामा भरणेंनी केलं, हे आवर्जून उल्लेख करून सांगावं असं वाटतं। त्याचं कारण असं आहे, आपण किती लबाड मंत्री होता। 95 पासून 2014 पर्यंत आपण नुसत्या गप्पा मारण्याचं आणि जॅकेट घालण्याचं बॉडीगार्ड घेऊन फिरण्याचं काम केलं। इंदापूर शहरासाठी तुम्ही काय काम केलं म्हणून तुम्हाला आज मतं मागण्याचा अधिकार नाही। आज तुम्ही लय मोठ्या गप्पा मारता, आणि इंदापूर शहराची अवस्था काय होती। आज मामांनी कुठली बिल्डिंग बांधायची ठेवली, कोर्टासारखी बिल्डिंग बांधली, कचेरीसारखी बिल्डिंग बांधली, आयत्यासारखं एक संकुल बांधलं, आणि प्रत्येक इंदापूर शहरातलं रस्त्याचं काम, वॉटर सप्लायचं असेल, गटरीचं काम असेल, ती मामाने पूर्ण करण्याचं काम केलं। तुम्ही काय गप्पा मारल्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही, आणि आज लय मोठ्यापणाने गप्पा मारून तुम्ही प्रचार येऊन सभा करता। 3-4 दिवस झाला आम्ही तुमचं बघतोय की काय काय बोलताय, मामावर टीका करण्याचा तुम्हाला कुणालाच अधिकार नाही। मामाने जी काय करायचं ती इंदापूर शहरासाठी केलं, आणि तुम्ही आज गप्पा मारून मतं मागण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये। कारण आवर्जून सांगतो, भरत शेठ सारखा चांगला उमेदवार आपण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेला, त्याच्यामुळे भरत शेठ शहा तुम्ही अजिबात काळजी करू नका। राष्ट्रवादी काँग्रेस कुठेही मागे पुढे पाहणार नाही, तुम्हाला निवडून आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। मी तुम्हाला आवर्जून सांगतो, खालचे 20 उमेदवार आहेत, एकही उमेदवार आपला पडणारा नाही। 20च्या 20 उमेदवार, आणि भरत शेठ तुम्ही 21 उमेदवार, तुम्हाला 3 तारखेला 4 वाजता सगळ्यांचे उमेदवार निवडून आलेले दिसतील। मी आवर्जून तालुका अध्यक्ष या नात्यानं सांगतो, त्याचं कारणच असं आहे, पुढील आहेत ती तिघाचं त्रिकूट आहे, हे तुम्हाला आवर्जून का सांगतो। त्यातला एक तर बारकाला गप्पा मारतो, ईदभर लाकूड असलं की वावर दपली करतो, ही तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। कारण तो पहिला ह्या वार्डातच राहत होता, हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो। कारण त्यांचं असं लबाड बोलायचं, पण मोठं बोलायचं, कधीही झालं तर त्यांच्या लबाडीशिवाय काम नाही, काम काय करायचं नाही। उमेदवारी तिथं प्रचाराच्या सभा घ्यायच्या, लय मोठ्या मोठ्या गप्पा आणायच्या। आता थांबवा, जनता सुज्ञ नाही, आता जनतेला सगळं कळतं, कोणाला मतदान करायचं आणि कोणाला करायचं नाही। हे तुम्हाला आवर्जून सांगतो, येणाऱ्या 3 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून 21च्या 21 उमेदवारांना निवडून द्यावं एवढीच विनंती करतो। 2 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने 21च्या 21 उमेदवार विजय करा, एवढंच आवाहन करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। अभ्यास व्यक्तिमत्व आणि राज्य प्रवक्ते महाराष्ट्र राज्य डॉक्टर शशिकांत तरंगे, आपणास विनंती की आपण मार्गदर्शन करा। येत्या 2 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या निमित्ताने आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना
प्रचंड मताने विजयी करावा असं आवाहन करण्यासाठी, विनंती करण्यासाठी आज आम्ही आपल्या या प्रभागामध्ये उपस्थित आहेत. व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय दत्तामामा भरणे, अप्पासाहेब जगदाळे, हनुमंतआबा कोकाटे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरतशेठ शाह, प्रतापआबा पाटील व सर्वच व्यासपीठावरील मान्यवर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच मतदान का करायचं? कारण या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय भरणे मामांच्या माध्यमातून आपण सर्वजण पाहतोय इंदापूर तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास मामांच्या माध्यमातून होतोय. आणि आता नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय की आता जिथं अशोक बापूंनी सांगितलं की शिरसवडीचा जर पूल झाला तर इंदापूर तालुक्यामध्ये प्रचंड बाजारपेठेमध्ये व तिथल्या नागरिकांचा असणारा इंदापूर शहरामधला सहभाग हा जर बघितला तर निश्चितपणे इंदापूरमध्ये खूप सारा बदल येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भरणे मामांच्या माध्यमातून आज कॅबिनेट मंत्री म्हणून मामा मंत्रिमंडळामध्ये बसतात. खऱ्या अर्थानं जर आपल्याला विकास करायचा असेल तर एक अशा नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा, तालुक्याचा आमदार राष्ट्रवादीचा आणि निधी देणारा आपला नेता आदरणीय अजितदादा जे अर्थमंत्री आहेत, त्यामुळे आपल्याला कोणताही निधी कमी पडणार नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी ही लाईन ओळखली पाहिजे. ही सगळी लाईन घड्याळाची, निधी देणारा घड्याळाचा, निधी आणणारा घड्याळाचा आणि इथं इंदापूर शहरामध्ये काम करणारा सुद्धा कुणाचा? म्हणून आपल्याला घड्याळ हे विजयी करायचंय. आता इंदापूर शहरामध्ये अनेक समस्या ह्या सोडवण्यासाठी जे आपले सर्व उमेदवार आहेत हे अतिशय प्रामाणिक आणि जनसामान्यामध्ये मिसळणारे उमेदवार आहेत. आपल्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे आहेत. शहा कुटुंबाचा आपल्या सर्वांना या शहरामध्ये अनुभव आहे की निश्चितपणे हे कुटुंब गोरगरीब जनतेच्या सुखदुःखामध्ये नेहमीच सहभागी होतं. आणि अशा कुटुंबाचं आदरणीय मामांनी व अजितदादांनी त्यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी संधी दिलेली आहे. आता आपण सर्वजण पाहतोय की विरोधक नेहमीच आपल्यावरती टीका करतायत, मामांवरती टीका करतायत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती टीका करतायत. परंतु आता अनेक वर्ष पराभवाने ग्रासलेले सगळेकडे एकत्र आलेले, त्यामुळं आता त्यांना विजयाची स्वप्न पडतायत. कोण म्हणतं की शेठला फक्त जॅकेटच द्यायचं राहिलं होतं, परंतु शहा कुटुंबाने जे तुम्हाला सुरुवातीपासून तुमच्या कोर्टपर्यंत जिथपर्यंत पोहोचवायचं ते योगदान आदरणीय शहा परिवारानं दिलं हे तुम्ही विसरताय. तुम्ही त्यांच्यासाठीच विसरत नाही. आता त्यांचं असं आपासाहेब मत येतं की आम्ही घड्याळावर बरंच शेट सोडून दुसरा कुणी जरी दिला असता तरी आम्ही पाठिंबा द्यायला तयार होतो. आणि मग आमदारकीलाच काय गॅस्ट्रो झाला का? आमदारकीला ज्यावेळेस भरणे मामा उभा होते, घड्याळावरच उभा होते, त्यावेळेस तुम्ही या पक्षातून त्या पक्षात, त्यातून या सगळ्यांना उलट पालत करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः उमेदवार कसा होईल हा प्रयत्न केला. आणि म्हणून तुमच्या ह्या कोलांट्या उड्या आता इंदापूर तालुक्याने ओळखल्याने तुम्ही कशा पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला व्यक्तिदोषापोटी त्रास देता, व्यक्तिदोषापोटी विरोध करता, हे इंदापूर तालुक्यातल्या जनतेने आपल्याला ओळखलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या 2 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना इंदापूर शहरातील जनता मोठ्या मताधिक्याने विजयी करतील. आणि आपले नेते आदरणीय अजितदादांचं हात या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये मजबूत करण्यासाठी, भरणे मामांना एक चांगल्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये ताट मानण्यात, या इंदापूर शहराचं नाव लौकिक करण्यासाठी निश्चितपणे गोरगरीब जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ चिन्हासमोर बटन दाबल आणि सर्वच्या सर्व उमेदवारांना विजय करेल अशी निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खात्री आहे. आणि म्हणून आमच्या सुद्धा तरंगवाडी ग्रामपंचायतची इथं हद्दवाढीचा विषय झाला. तरंगवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये सरस्वती नगरचा मोठा मतदार आमच्या गावाच्या हद्दीमध्ये राहतो. आणि म्हणून आम्ही सुद्धा त्यांना, मामांनी अनेक वेळा आमच्या गावाला थोडंसं
निधीच्या बाबतीमध्ये मागे पुढे पाहिलं की तरंगवाडी आपलंच आहे, परंतु सरस्वती नगरमध्ये, इंदापूर शहरामध्ये, इतर कोणत्या प्रभागामध्ये, वार्डामध्ये मामांना तसं ग्रामपंचायतचा संलग्न भाग नसल्यामुळे निधी देता येत नव्हता. परंतु आम्ही देखील इंदापूर शहरासाठी बाळासाहेब ढवळे इथं बसले. कधीही तरंगवाडीने त्या ठिकाणी सरस्वतीच्या नागरिकांना ज्या ज्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून निधी देता येईल तो पूर्णपणे देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून, अजितदादांच्या माध्यमातून, भरणे मामांच्या माध्यमातून आमच्या सर्व सरपंचांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केलं. आणि म्हणून आज शहरामध्ये सेठ सरस्वती नगर तुमच्या भागात असली तर तिथली घरपट्टी, तिथली पानपट्टी ती तरंगवाडी देते. आणि म्हणून आमचा सुद्धा सहभाग तुमच्या या शहराच्या विकासामध्ये ग्रामस्थांचा, गावकऱ्यांचा मोठा आहे. आणि त्याच पद्धत मी आदरणीय सर्व उमेदवारांना, मतदारांनी मोठ्या संख्येने आणि मोठ्या प्रचंड अशा मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन करतो. आणि या ठिकाणी मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. दृश्यादृश्य शक्तीचे ज्यावेळेस प्रयोग चालू होते, ज्यावेळेस सर्वांनी साथ सोडली होती, त्यावेळेस एक खंबीर नेतृत्व आदरणीय मामांबरोबर होते. ते आदरणीय आप्पासाहेब जगदाळे यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करायचंय. येत्या 2 तारखेला होणाऱ्या इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या या दोन्ही वार्डाच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे कृषी मंत्री, आपल्या तुम्हा सर्वांचे नेते आदरणीय दत्तामामा भरणे, त्याचप्रमाणे ज्यांची मागच्या 8-15 दिवसापूर्वी राज्याच्या प्रवक्तेपदी निवड झाली असे आमचे सहकारी मित्र शशिकांतजी तरंगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हनुमंताबा कोकाटे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापबाबा पाटील, ज्यांची आपण एकमताने राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार म्हणून ज्यांची निवड केली, म्हणजे ज्यांना उमेदवारी दिली असे या शहराचे प्रथम नागरिक म्हणून 100% निलकंठ होणारच आहेत असे भरत शेट्टी शहा, त्याचप्रमाणे अशोक बापू इटगुळे, दत्तामामा घोगरे, त्याचप्रमाणे आबा मोहोळकर, DN जगताप, कार्याध्यक्ष अतुलजी झगडे, बाळासाहेब ढवळे, बंधुतात्या वाघ, या ठिकाणी मुकुंद शेठ आहेत आमचे सर्व. आता मी काही सर्वांची नावं घेत नाही. ज्यांनी 5 वर्ष या शहराची सेवा केल्याच्या अंकिता भाभी, सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू भगिनी, गेल्या 8 दिवसापासून निलकंठ पत्रकारांना मी विचार करतोय की ही 3 जण एकत्र का आली. ह्याचं कारण मी बऱ्याच जणांना विचारलं. मामा ह्याचं कारण एकच आहे, 3 जण एकत्र की तिघांनी बी एकामेकाला बोललंय, तिघांनी पण एकामेकाला बोललंय. त्या निवडणुकीत असेल, त्या निवडणुकीत असेल, अनेक वेळा एकामेकाच्या विरोधात बोललेत. परंतु मामा ही काय आजची विषय नाही, ते 2-3 महिन्यापूर्वी ठरलेला विषय आहे की काही करून या इंदापूर शहराची सत्ता घेण्यापेक्षा यांना बाहेरचं वेध लागतं. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपल्याला एकत्र येता येईल. काल तर परवा या वार्डातला प्रवेश घेतला भारतीय जनता पक्षामध्ये, या वार्डातल्या उमेदवारांचा, आणि त्यांना परत तिकीट दिलं. म्हणजे ही आघाडी म्हणतायत, पण ही आघाडी कशी झाली हे निलकंठलाच माहित आहे. म्हणजे आणि ही जी कृष्णा भीमा काय आहे का नाही, ही एक बाहेरून आणलेली एक म्हणजे रजिस्ट्रेशन संस्था आहे. मी अगोदर आणली, मामा काही आता आणलेली नाही. 2-4 दिवसांनी, 2-3 महिन्यापासून ही प्लॅनिंग झालेलं आहे. आणि प्रश्न निलकंठ असा पडतो की ज्यांचं मतदान नाही तीच म्हणतं माणूस किती 21-0 करू, आमचं मतदान नाही तिथं. मतदारांनी ठरवायचंय ना 21-0 काय करायचं. बरोबर आहे, आता चाललंय ना पाठीमागे, बरोबर आहे का मामा?
तर माझी इंदापूर शहरातील नागरिकांना विनंती करायची, शेवटी दादांनी मामांनी विचार केला, या शहराचा विकास झाला पाहिजे, शहरामध्ये चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत. त्यांच्याच भाषणात सांगताय की बारामती सारखं इंदापूर करायचं. आता बारामती कोणी केली चांगली? दादांनी, अजित दादांनी. हा, मग आतापर्यंत आपण दादाच्या ताब्यात इंदापूर दिलंय का? नाही दिलं. मग आता द्यायचंय का नाही? विकास करायचा असेल तर पुन्हा बारामती सारखं करायचं म्हणलं तर कुणाच्या ताब्यात द्यावं लागेल? दादाच्या आणि मामाच्या. आता दादानी एका दिवसामध्ये मामाने सांगितलं दादांना, भरत शेट्टी मामाला एका दिवसात जवळजवळ 200 कोटीचा पूल दिला आणि 8 दिवसात तिथलं काम चालतं. बरं, 388 कोटीचा. आता मला वाटतं निलकंठ, हा रस्ता जवळजवळ 4 पदरी होतोय. जर हा 4 पदरी रस्ता झाला, वाहतूक वाढली, दळणवळण वाढलं, इंदापूर शहराचा व्यापाऱ्यांचा सुद्धा या ठिकाणी फायदा होणार आहे. आमच्या काही भगिनी करमाळा तालुक्यातले त्यात बरेच जण बसलेले असतील, काही माढा तालुक्यातले असतील. अहो तुम्ही 10 मिनिटात आपल्या म्हणजे माहेरी जातात. ही सुविधा कोणी करून दिली? मामाने करून दिली. आणि मग हा विचार जर आपल्या मनामध्ये येत असेल, एक चांगला उमेदवार, तर माझा घशाला प्रॉब्लेम आहे, एक चांगला उमेदवार या ठिकाणी दादानी मामानी या ठिकाणी दिलेला आहे. इंदापूरच्या शहरातील नागरिकांना मला विनंती करायची, कुणी काही बोंबलो द्या, काही वरडू द्या, की वरडण्याचं हे काय आता चाललेलं नाही, बऱ्याच दिवसाचा खेळ आहे. ही इंदापूरचा म्हणजे किती जण ओरडून पाणी पिऊन बरेच जण बोलतात, काय करतात. हा बोलण्यापेक्षा काम करणारा माणूस आपल्याला राष्ट्रवादी पक्षाने या ठिकाणी दिलेला आहे. आज आपण दोन वार्डाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी सभा घेतलेली आहे. खऱ्या अर्थानं बंडू तात्याचं काम आणि या ठिकाणी या परिसरामध्ये खूप दिवसापासून सुरुवातीला बंडू तात्या म्हणून आम्ही तर लहान बाहेरून पुण्याहून येताना काय तू मोठं हॉटेल दिसायचं, आमची देवस ओळख नव्हती, पण तेव्हापासून ते बंडू तात्यांचं हॉटेल हे ओळख होती. आज त्यांनी या शहरासाठी काय केलंय, त्यांच्यासाठी म्हणून त्यांच्या मिसेस वहिनी श्री सुनीता अरविंद वाघ यांना राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिली. त्याचप्रमाणे खाली रमेश मकरे यांना राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिली. यांची जी खूण आहे, ज्यांना आपण मतदान करायचंय ते घड्याळ आहे आणि घड्याळाला मतदान करा म्हणून या वार्डामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आता वरचा उमेदवार राहिला की भरत सीटची खूण पण घड्याळच आहे, त्यांना सुद्धा प्रचंड मतदान करून आपल्याला या वार्डातून तिन्ही उमेदवाराला चांगलं मतदान करायचंय. अशा प्रकारची आता द्यायचे परत दुसऱ्या वार्डात सांगतोय, आता एका वार्डाचं सांगतोय, दुसऱ्या वार्डात सांगतो. या वार्डातलं 1 नंबर वार्डातल्या तिन्ही उमेदवाराला आपल्याला मतदान करायचं. त्याचप्रमाणे 2 नंबर वार्डामध्ये जे उमेदवार आहेत, सुनीता अमर नलवडे यांची खूण पण घड्याळ आहे, राजेंद्र गेना चौगुले, या वार्डातील लोकांनी 3 मतदान करायचंय. वर नगराध्यक्ष पदासाठी भरत शेट्टी यांच्या घड्याळासमोर बटन दाबायचंय. त्याचप्रमाणे सुनीता अमर नलवडे यांचं नगरसेवक म्हणून या ठिकाणी आपल्याला बटन दाबायचंय आणि राजेंद्र गेना चौगुले यांचंही नगरसेवक म्हणून बटन दाबायचंय. मगाशी मी भाषण ऐकत होतो, दळमळीनं चौगुलेताईंनी या ठिकाणी भाषण केलं, महिलांचे प्रश्न मांडले. खरं या शहरामध्ये अंकिताताई भाभींनी महिलांचे प्रश्न बरेचसे सोडवले आणि भविष्य काळात मामाच्या माध्यमातून, भरत शेठच्या माध्यमातून या ठिकाणी हे प्रश्न सोडवायचे. मित्रांनो, दुसरे एक चर्चा इंदापूर शहरामध्ये ऐकायला मिळते की शेवटी भरत शेठ यांनी प्रामाणिकपणे या इंदापूर शहरामध्ये सेवा केली, सर्व गोष्टीची या शहरातील लोकांना मदत केली. राजकारण म्हणून नाही, पण समाजकारण म्हणून त्यांनी आताच कुणीतरी सांगितलं की मोठा सप्ताह त्या ठिकाणी घेतात. सप्ताह असू द्या, तुमच्या कावड्या असू द्या, तुमच्या दही अंडे असू द्या, तुमची नवरात्र मंडळ असू द्या, गणपती मंडळ असू द्या, सुख दुःख असू द्या, त्या ठिकाणी आडे अडचणी असू द्या, या कुटुंबाने अनेक वर्ष या इंदापूर शहराची सेवा केलेली आहे आणि सेवाच्या माध्यमातून त्यांना मतदान करा हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि इंदापूर शहराने अगोदरच ठरवलेले आहे की या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार
भरत शेठ असतील किंवा 20 उमेदवार यांना आपण घड्याळाला मतदान करून पुढची 5 वर्ष काम करण्याची संधी यांना आपण उपलब्ध करून द्यायची. दुसरी गोष्ट आली की इंदापूर शहरामध्ये रात्री अपरात्री जरी काही घटना घडल्या तरी भरत शेठ आता आम्ही तुमच्या पाठीमागे आहे, त्याची तुम्ही चिंता करू नका की आम्ही तुम्हाला मामा आम्ही तुम्हाला शब्द देतो. रात्री अपरात्री कुठलीही घटना घडू द्या, तुमच्या मागे पाठीमागे तशी माणसं नव्हती म्हणून तुम्हाला काही गोष्टीत मागे चालावं लागत असेल, पण हिथून पुढं अजिबात माघारी करू नका. आम्ही तुमच्या पाठीमागे आहे, तुम्ही आम्हाला नुसता फोन करा, आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध राहू. त्यामुळे आता घाबरण्याचं कारण नाही. सर्व नेते आपल्या बरोबर, सगळे दांडगी नेते आपल्या बरोबर आहेत. ही गोष्ट सुद्धा इंदापूर शहरातील लोकांनी लक्षात घ्या. आणि पुन्हा एकदा सांगतो की प्रामाणिक माणसाला मतदान करा. या इंदापूर शहराचा चेहरा मावरा बदलल्याशिवाय राहणार नाही. इंदापूरची जनता ही हुशार आहे. अनेक शिक्षक वर्ग या ठिकाणी राहतो, नोकर वर्ग राहतो, व्यापारी वर्ग राहतो. हा हुशार माणूस आहे, हुशार माणसं या शहरामध्ये नीलकंठ आहेत. मी नीलकंठचं नाव का घेतोय तर नीलकंठ समोर आहे म्हणून घेतोय. मला काय राहुल दिसत नाही, परत राहुल रसायता, देवा रसायता, पवार साहेब आपले रसायचे, ते तर इथले मतदार असतील, राहिला रचलेला. तर माझी आपल्या सर्व पत्रकारांना विनंती आहे की आपण सर्वांनी आमच्या या भरत शेठ आणि मामाच्या दादांच्या पॅनलला सहकार्य करा. आपली सुद्धा मतदान या शहरामध्ये आहेत, पत्रकारांचे सुद्धा. मी महिला भगिनींना विनंती करतो की शेवटी प्रत्येक गोष्टीमध्ये भाभींना खऱ्या अर्थानं 5 वर्षामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं. आता हनुमाबानी मागत सांगितलं 20 वर्षामध्ये काय झालं. आता हनुमाबा 20 वर्षामध्ये काय झालं नाही. आणि आता त्यातलीच लोक म्हणतात की आम्ही इंदापूर बारामती सारखं इंदापूर करतो. त्यातलीच लोक म्हणतायत का नाही भाषणामध्ये, ऐकलंय का तुम्ही? त्यातलीच लोक काय म्हणतायत, आम्ही बारामती सारखं इंदापूर करतो. आपण तुमच्या शेजाऱ्यांनी काय केलं, सगळी तिथं होती. म्हणजे नगरपालिकेमध्ये ह्याच्या महागडल्याची सत्ता पाहिल्या मला, मी राजकारणात आल्यापासून पाहतो. त्या 2च माणसाच्या ताब्यात होत्या आणि ती दोन्ही माणसं तिथं आहेत का नाही. मग आता ते दोन्ही माणसाला तिसरा माणूस काय बोलतोय, मी बारामती सारखा विकास करणार. हे तुम्हाला पटतंय का? म्हणजे दोन्ही माणसाचा जो प्रश्न आहे ते तिसरा माणसाला मांडले नाही. आणि काय काय तर उमेदवारी पाहिजे. मामा ही युती झाली ही फक्त वर दाखवायसाठी झालेली आहे. आमचे उमेदवार तेवढे, तुमचे उमेदवार तेवढे, निवडून आला की आम्ही प्रवेश करायला चाललो तिकडं. ह्याच्यासाठी युती झाली, काही नाही, दुसरं काय विषय नाही. आणि इतका भरत शेठवर राग का मुळे एवढा राग? आम्ही मध्यस्थी केली, ती बिचार उभा राहत नव्हते, कारखान्याला उभा राहत नव्हते, मी मध्यस्थी केली. ठीक आहे, आपण मुकुंद शेठला सहीचा अधिकार काढून त्यांना अपमानित केलं. मला वाईट वाटलं. मी कोविडच्या काळामध्ये त्यांना फोन केला, हे चुकीचं केलं तुम्ही म्हणलोय मी. त्यांनी समोर येऊ द्या, ही चुकीचं केलं, अशा पद्धतीने नव्हतं करायला पाहिजे मी म्हणलो. मी स्वतः त्यांना बोललो, त्यांनी नाही म्हणून सांगू दे. गणपतीच्या साक्षीने मी त्यांना कोविडच्या काळामध्ये मी मुकुंद शेठ फोन केला. तुम्हाला केला का नाही भरत शेठ फोन? मी माझं तुमचं एवढं कॉन्टॅक्ट होतं का त्यावेळेस? नव्हतं. तरी पण मी तुम्हाला फोन केला, चुकीचं झालंय म्हणून. मी ते भैया पाटलाला फोन केला होता का तर मी सांगतो, खरं सांगितलं पाहिजे तर. म्हणजे या गोष्टी केल्या आणि म्हणताय तुम्ही आता की हे झालं ते झालं, ही चुकीची गोष्ट आहे. शेवटी वैयक्तिक ह्याच्यावरनं तुम्ही इतक्या ह्याला जाऊ नका. भाषण करताना तुम्ही मामावरती बोलताय. अहो काय मामावर बोलण्याचा अधिकार? त्या इंदापूर शहरामध्ये 3-4 वर्षामध्ये त्या बिचारानं किती निधी दिला सांगा बरं तुम्ही. आज इंदापूर शहरामध्ये दिलाय का नाही निधी? विरोधात सत्ता असताना सुद्धा मामाने या ठिकाणी निधी दिला. आणि मग भूका मतदान पडतंय का मामाला? आमदारकीला लीड आहे का नाही त्यांना? कशामुळे आहे? निधी दिल्याशिवाय आहे का? महिला भगिनीनं दिलं का नाही मतदान? मग मामाने दादाने निधी दिला आणि ह्याच्यापेक्षा जादाचा निधी या इंदापूर शहरामध्ये या ठिकाणी मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कुणाच्या भूलथापेला बळी पडू नका. काय नाही, किती दिवस तरी तुम्हाला दिलंय. आता आम्हाला एवढ्या वेळेस राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळाच्या उमेदवारालाच आम्ही मतदान करणार आहे असं ठणकावून आपण सांगावं. अशा प्रकारची कळकळीची आग्रहाची विनंती आम्ही या ठिकाणी या मतदारांना करतो. पुन्हा एकदा आपण प्रचंड संख्येनं आमचे 2 शब्द ऐकायला उपस्थित राहिला, 2 शब्द ऐकले. परंतु लक्षात राहू द्या
की आपल्याला घड्याळात मतदान करायचंय. आपण या वार्डामध्ये त्या लोकांनी सुद्धा दुसऱ्या वार्डाला सांगितलं, दुसऱ्या वार्डातल्या लोकांना सांगितलं पाहिजे की मतदान आपण घड्याळाला करा. दुसरं एक राहून गेलं माझं, ज्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या ठिकाणी उमेदवारी मागितलेली होती त्यांना तुम्ही सुद्धा त्याच जोडीचे होता, परंतु काही अडचणीमुळं किंवा काय हे करताना कुणाला तरी 4 पैकी 5 पैकी एकाला उमेदवारी द्यावी लागती. आपला कुठेही मान सन्मान दुखवल, आपली उमेदवारी कॅन्सल केली म्हणून भविष्यामध्ये आपल्याला काय मिळणार नाही ही भावना मनात ठेवू नका. आम्ही मामा दादाला सांगून आम्ही कुठं ना कुठं न्याय देण्याचा प्रयत्न ज्यांनी माघारी घेतली यांना जरूर करू. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व यांचं मूर्तिमंत उदाहरण आदरणीय दत्तामामा भरणे. येत्या 2 तारखेला होणाऱ्या आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरतशेठ शहा, त्याचप्रमाणे नगरसेवक पदासाठी उपस्थित असणारे उभे राहिलेले 20 उमेदवार, अशा 21 उमेदवारांचं जे चिन्ह आहे घड्याळ, या आपण सर्वांनी घड्याळाला मतदान करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आज आपल्या भागामध्ये ही प्रचार सभा आयोजित केलेली आहे. म्हणून आपल्या सर्वांना माहित आहे की आज मी मुद्दामून सर्वच आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व उमेदवार, सर्व पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, सर्व बंधू आणि भगिनींनो, आजची सभा ही आपली पहिली सभा आहे आणि पहिल्या सभेमध्ये अनेक वक्त्यांनी आपल्या सर्वांना राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह घड्याळ, या घड्याळाला का मतदान करणं गरजेचं आहे याविषयी आपल्या सर्वांनी माहिती दिलेली आहे. बंधूंनो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता 2014 साली आपण मला सर्वांनी आमदार केलं. आम्हाला माहित आहे हे आमदार पद किंवा कुठलंही मंत्रीपद हे काय मिरवण्यासाठी नसतं किंवा हे काय रुबाब करण्यासाठी नसतं. या पदाचा उपयोग माझ्या गोरगरीब माणसासाठी किती होतो, या पदाचा उपयोग माझ्या शहरासाठी काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गेली 11 वर्ष प्रामाणिकपणे केलेला आहे. बंधूंनो, मी तुम्हाला एवढंच सांगतो, 11 वर्षापूर्वीचं हे शहराची परिस्थिती काढा. 11 वर्षापूर्वी हे शहर काय होतं, त्यानंतर या शहरामध्ये बदल कसा झाला. ही काय जादूची कांडी नव्हती. हे इथले रस्ते असतील, ड्रेनेज असतील, इथल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, निश्चित प्रकारे या शहराला न्याय देता येईल. या शहरासाठी जेवढा निधी जास्तीत जास्त आणता येईल यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केला. मागच्या 5 वर्षापूर्वी अंकिता भाभी आणि या भागातले नगरसेवक, मी सगळ्यांची नावं मुद्दामून घेत नाही, सगळे नगरसेवक या सर्वांनी सुद्धा या आपल्या शहराच्या विकासासाठी या सर्वांचं खूप मोठं योगदान हे निश्चित प्रकारे बंधूंना राहिलेलं आहे. मगाशी आता आप्पासाहेब असतील, आबा असतील, डॉक्टर असतील, या सगळ्या मंडळींची, भरतशेठ असतील किंवा आमचे सुधीरजी मकरे असतील, या सर्वांनी अनेक जणांनी भाषणं, आमचे सर पवार सर असतील, या सर्वांनी मगाशी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन करताना त्यांनी निश्चित प्रकारे बंधूंनो या भागातल्या समस्या मांडल्या, या भागातल्या आमच्या चौगुलेताई असतील, आमच्या आपल्या अडचणी मांडल्या. मी तुम्हाला एवढंच प्रामाणिकपणे सांगतो, मगाशी आप्पासाहेबांनी एका पुलाचा उल्लेख केला. आज या भागामध्ये आपण राहतो, शिरसोडीचा जो पूल आहे, आपण शिरसोडी कुगाव पूल आहे, बंधू, ही काय गोष्ट एवढी सोपी नसती. कदाचित मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की कदाचित भारतातलं पहिलं उदाहरण असेल की लगेच तो पूल भरतशेठ आपण व्यापारी मंडळींनी अजितदादा पवार साहेबांना एक निवेदन दिलं होतं आणि ते निवेदन दिल्यानंतर ताबडतोब त्याला मंजुरी देऊन, नुसती मंजुरी दिली नाही, त्याला निधी टाकून त्या पुलाचं काम हे प्रगतीपथावर आहे आणि ते लवकरच काम साधारणतः 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये ते काम पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, इंदापूरचा चेहरा मोहरा बदलला.
इंदापूरचे जे आज मार्केट आहे, जे मार्केट आज 1 पट आहे ते 5 पट वाढणार आहे आणि त्याचा ह्या परिसराला तर जास्त फायदा आणि निश्चित प्रकारे हा होणार आहे. तेव्हा मला तुम्हा सर्वांना विनंती करायची आहे का हा पूर्वी पूल झाला नाही, या शहरामध्ये पूर्वी रस्ते का झाले नाहीत. आज आपल्या शहराच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर आज तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या शहरासाठी आपण शिरसोडीचा पूल दिला, जे आपल्याला माहिती आहे की आपली भुयार गटार योजना असेल, जे आपण ड्रेनेज म्हणतो, त्या ड्रेनेजसाठी आपण 61 कोटी रुपये हे मागच्या 1.5-2 वर्षामध्ये आपण दिलं. त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रस्त्यांसाठी 88 कोटी 67 लाख रुपये या शहरासाठी आपण बंधून दिलं. त्याचप्रमाणे आपली जी नगरपालिकेची इमारत आहे, आज जी आपण इमारत पाहतो, नुसती इमारत बरेचसे आपण पाठीमागे बांधलेली होती, पण इमारतीमध्ये आज तुम्ही बघा तिथं फर्निचरचं काम, तिथं सगळं सुशोभीकरणाचं काम, तिथलं कंपाऊंडचं काम, त्या कामासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी 10 कोटी रुपयाचा भावी आपण तो निधी त्यासाठी इंदापूर आपण त्या नगरपालिकेच्या कामासाठी दिला. निश्चित प्रकारे तुम्हाला माहित आहे या तालुक्यामध्ये अनेक गोरगरीब मुलं आहेत, त्यांना शिक्षणासाठी, त्यांना एमपीसीचा अभ्यास करण्यासाठी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्या मुंबईला जावं लागतं, बाहेर गाव बारामतीला जावं लागतं. त्या गरीब मुलांना कुठेतरी एक स्वतःची अभ्यासिका असावी, स्वतःच एक हक्काचं आहे, त्यामध्ये अभ्यास करताना रोज ती घरच्या आईच्या हातचा त्यांना भाकरी खाता यावी, यासाठी बंधूंनो गरीब माणसासाठी आपण तिथं 5 कोटी रुपयाची एक लायब्ररी की जिथं गरीब मुलांना शिकता येईल, एक फर्निचर सकट लायब्ररी ही मंजूर बंधूंनो केलेली आहे. आपल्या सर्वांना ती गोष्ट माहित आहे, ऊर्जा प्रकल्प नगरपालिकेच्या हद्दीमध्ये तो आपण मंजूर केलेला आहे. त्याचप्रमाणे नगर परिषद 100 कोटी रस्त्याजवळ शॉपिंग कॉम्प्लेक्स मॉल की जिथं एक कॉम्प्लेक्स मॉलच्या माध्यमातून तिथं माझ्या व्यापार वर्गाला, माझ्या तरुण वर्गाला एक व्यवसाय करता येईल, त्या शॉपिंग मॉलचं सुद्धा काम हे मोठ्या प्रमाणामध्ये चाललेलं आहे. बारगाव उद्यानामध्ये विविध विकास कामं आपण बंधूंनो घेतलेले आहेत. वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये नॅशनल हायवे ते विद्या परिसरापर्यंत रस्ता, ते ड्रेनेज बांधकाम साधारणतः आणि ते 9.5 कोटी रुपयाचं काम हे आपण घेतलेलं आहे. बाबा चौक ते स्मशानभूमीपर्यंत रस्ता विकसित आपण करतोय. नगरपालिका हद्दीमधील रस्त्याच्या नाल्याचे फुटपाथ नाही, जेणेकरून सांगायचं तुम्हाला एवढंच वैशिष्ट्य की वीरश्री महाराज यांच्या नावाने आणि जो आपल्याला चांदश्री बाबाचा जो दर्गा आहे, या दर्ग्यासाठी सुद्धा खूप मोठी रक्कम यामध्ये आपण तालुक्यामध्ये मंजूर केलेली आहे. बंधून मला विरोधकांना एकच त्यांना सांगायचंय, अरे एवढी रक्कम मंजूर केली का, तुम्ही इतक्या सत्तेवर होता का, तुम्ही हे पैसे मंजूर केले नाही का, इंदापूर शहराचा विकास झाला नाही. इंदापूर शहराला पूर्वी काय संबोधलं जायचं, आताची इंदापूर शहरामध्ये बदल काय दिसतोय याचा पण आपण माझ्या मतदारांना मला तुम्हाला एवढं सांगायचंय, शांत डोक्याने विचार करा. आपल्याला कोणावरती टीका टिप्पणी करायची नाहीये. आपल्याला आम्ही विकास केला, विकास करणार आहोत आणि भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं पैसे या शहराच्या विकासासाठी अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आणणार आहे, एवढंच आपल्याला बंधूंनो सांगायचंय. मला तुम्हाला एक विनंती करायची आहे, आपल्याला अनेक गोष्टीमध्ये बदल करायचा आहे, अनेक गोष्टीमध्ये आपल्याला इथं सहकार्य करायचंय. आज आपल्या इथं शेजारी पोलीस स्टेशनची इमारत आहे, तिथं इमारतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तिथं खूप थोडी दुरवस्था झालेली आहे. तिथं जेणेकरून चांगल्या प्रकारची कॉलनी, एक चांगल्या प्रकारची इमारत की जिथं पोलीस स्टेशनला कुठेतरी कुणी गेलं तर ज्याप्रमाणे बारामतीला ज्याप्रमाणे इमारत, त्याप्रमाणे भविष्यामध्ये आपल्याला तिथं सुद्धा एक चांगल्या प्रकारची इमारत, एक चांगल्या प्रकारची माझ्या पोलीस बांधवांसाठी कॉलनी ही इंदापूर शहरासाठी बंधून आपल्याला निश्चित प्रकारे आणायची की जेणेकरून तिथे एक इंदापूर शहरामध्ये एक चेहऱ्यावर आपल्याला बदलला गेला पाहिजे. आज तुम्हाला माहित आहे, आज कोर्टाची इमारत असेल, पीडब्ल्यूडीची इमारत असेल, नगरपालिकेची इमारत असेल, महसूलची कचेरीची इमारत असेल की जेणेकरून अशा अनेक इमारती आपण जेणेकरून बांधलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तिथं जे आपले उद्यान, तिथं लहान तिथलं इमारत असेल की जेणेकरून जास्तीत जास्त निधी हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधून मी इंदापूर शहरासाठी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी मुंबईला जायचो, ज्या वेळेस मिटिंगला गेलो मुंबईला जाऊन मी कुठेतरी शायनी कुठं जात नव्हतो किंवा हे नव्हतो, कधी कधी दिवसभर जेवण मिळत नसायचं, पण माझ्या इंदापूर तालुक्यासाठी काहीतरी आणायचं किंवा काहीतरी करायचं हाच माझा उद्देश, ही माझी काम करण्याची पद्धत बंधून राहिलेली आहे. आणि तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सगळ्या मंडळींचं सहकार्य या विकासाच्या कामामध्ये
माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या सर्वांनी दिलेलं आहे. अजूनही आपल्याला शहराचा विकास करायचा आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तुम्ही सर्वांनी मला आमदार केलं. खरं तर या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे अनेक काही गमती जमती लोकांनी केल्या, काय झालं, परंतु तुम्हा इंदापूरकरांचा पाठिंबा, शेवटी गोरगरीब माणसाचा पाठिंबा जर आपल्या पाठीमागे असला, गोरगरीब आमच्या लाडक्या बहिणी जर आपल्या पाठीमागे असल्या, तर आपलं कोण काय करू शकत नाही. याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी मला त्यावेळेस दिलं आणि मला तुम्ही विधानसभेवरती तिथं पाठवलं. आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरत शेठ शहा हे माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिले. त्यामुळे आज तुम्हाला मी सांगतो, आपण त्याला पक्षाला त्याचा विचार ह्या शहा कुटुंबाचा केलेला आहे. मगाशी अप्पासाहेबांनी सांगितली गोष्ट खरी आहे. आणि या शहा कुटुंबाचं किती योगदान या शहरासाठी आहे, या आपल्या भागासाठी आहे, शैक्षणिक सुविधेसाठी आहे. या शहा कुटुंबाने आपल्या भागासाठी कैलासवासी त्यांचे चुलते असतील, वडील असतील, त्यांचे आजोबा असतील, कैलासवासी गोकुळ शेठ पासून या शहरासाठी या कुटुंबाने खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. मगाशी बंडू तात्यांचा मगाशी उल्लेख पाहिजे. मी सगळ्यांचाच वाघ कुटुंब मी म्हणणार नाही, पवार, वाघ, चौगुले सगळ्याच कुटुंबाचं. आता नलाडे पाहून तुम्ही नवीन आलाय, आमचे त्या सगळ्याच कुटुंबाने आपल्या शहरासाठी खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत. खरं तर मी या वार्डामध्ये जे निवडणुकीसाठी उमेदवार उभे होते, आमचे सुधीरजी मकरे, आमचे मनोजजी पवार, आमचे अशोक चव्हाण, आमचे सचिन चौगुले, आमच्या वैशालीताई मोठे, या सर्वांनी, अशोक बापू तुम्ही खूप प्रयत्न यासाठी, आमचे इजगोडे बापू, अक्षय भोसले, त्यामुळे यासाठी इजगोडे बापू स्वतः त्यामध्ये, अशोक बापू त्यामध्ये, त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न त्या उमेदवारांच्या माघारीसाठी केला. ज्या ज्या उमेदवारांनी आमच्या पक्षाच्या उमेदवारांसाठी माघार घेतली त्या सर्व उमेदवारांचं निश्चित प्रकारे खरं तर ह्या उमेदवारापेक्षा त्यांचं जास्त आभार मानलं पाहिजे, त्यांचं जास्त कौतुक हे केलं पाहिजे. ताईंनी मगाशी अडचणी काय मांडल्या, आमच्या बकरे साहेबांनी पण तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानाच्या बाबतीमध्ये, बुद्धविहाराच्या बाबतीमध्ये त्यांनी काय सूचना मांडल्या, रस्त्याच्या काय सूचना आपण सर्वांनी मांडल्या. मी भविष्यामध्ये मी तुम्हाला एवढंच सांगतो की शेवटी तालुक्याचा आमदार हा महत्वाचा असतो. तालुक्याचा आमदार डीपीडीसी वरती असतो, तालुक्याचा आमदार नगर विकासाचा निधी आणू शकतो. त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळामध्ये जो निधी तालुक्याला मिळणार आहे, शेवटी तालुक्याच्या आमदाराच्या रूपानेच तुम्हा सर्वांना मिळणार आहे. आणि 2029 पर्यंत, ही पुढचं लगेच सांगत नाही, 2029 पर्यंत 4 वर्ष आणि अजून 15 दिवस, कारण मुख्यमंत्र्यांनी 5 तारखेला शपथ घेतली होती, 4 वर्ष मी तालुक्याचा आमदार आहे. त्यामुळे विकास बाकी सगळं काय राहिलेलं हे तुम्हाला बीज देणार आहे. मी म्हणजे आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून, एक महायुतीच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, ठीक आहे या निवडणुकीमध्ये अनेक काय कोण तोंड वेगळी झाली, मला आता कोणावर त्यांच्यावरती टीका करायची नाहीये, आपल्याला टीका करायची नाही. बहिणींना मी तुम्हाला एवढं सांगतो, आपल्याला जे द्यायचंय हे विकासावर बोलायचं. आज माझ्या ह्या लाडक्या बहिणी आहेत, माझे पत्रकार बांधव, मी तुम्हाला विनंती करतो, अरे ह्या माझ्या बहिणी दिवसभर कष्ट करतात आणि कष्ट करून हे आज आमच्या भाषणासाठी, भरत शेठ शहा आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी या आमच्या लाडक्या बहिणी कष्ट करून हजर आहेत. हे काय कुठं कुणी आणलेले किंवा कुणा हे बहीण नाहीयेत. या बहिणींसाठी मी तुम्हाला बहिणीने एकच सांगतो, राज्य सरकारने तुमच्यासाठी खूप मोठी आमच्या लाडक्या बहिणीसाठी योजना दिलेली आहे. ती योजना खूप चांगली आहे. तेव्हा निवडणूक आहे, तेव्हा मी काय बाकीच्या गोष्टी काय बोलत नाही. काळजी करू नका, तुमचा भाऊ तुमच्या बरोबर आहेच, तुमचा मामा तुमच्या बरोबर आहेच, पण हा मामा पण तुमच्या बरोबर आहे. तेव्हा लाडक्या बहिणींनी मी तुम्हाला एकच विनंती करतो, लोक येतील, जोरात भाषण ठोकतील, बाया सावरतील, हे करू ते करू हे करू ते म्हणतील, पण तुम्ही नीट समजा, जो गरजतो, जो ओरडतो, मी जास्त बोलत नाही, मी काम करणारा माणूस आहे, मी काम करणारा माणूस आहे, हो काम करणारा माणूस आहे, काम करीत आलोय, काम करणार आहे. आणि भविष्यामध्ये माझ्या या इंदापूर शहराला
भरत शेठ आणि त्यांच्या 20 नगरसेवकांबरोबर एका तालुक्याचा या शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय हा दत्तात्रय बंधू स्वस्त बसणार नाही, हा पण शब्द मी आज माझ्या या सगळ्या बांधवांना देतो. माझ्या बंधूंना, माझ्या पत्रकार बंधूंना एकच विनंती करायची आहे, आमची माणसं, आमचे उमेदवार कामाचे आहे, भाषण कमी करणारे आहेत, बोलणारे कमी आहेत, आवाज टाकणारे कमी आहेत, पण खूप कामाचे आहेत. त्यामुळे तुम्ही विचार करा, एका बाजूला वेगळी माणसं आहेत, एका बाजूला वेगळी माणसं आहेत, जी माणसं कामाची आहेत, जी माणसं तुमच्या भागाचा, तुमच्या परिसराचा, तुमच्या याचा विकास करतील, याच्या पाठीमागे आपण राहायचं का कुठेतरी नुसतं कोण कालवा करून नसबतो करा की तुम्हाला कुणी या तुमच्या शहरासाठी मदत केली, तुमच्या शहरासाठी तुम्हाला कुणी सहकार्य केलं, याचा नीट विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत, जे 21 उमेदवार आहेत, किंवा आपल्या भागामध्ये आमच्या उमेश मकरे असतील, सुनेताताई वाघ असतील, सुनेताताई नलवडे असतील, राजेंद्र गेना चौगुले असतील आणि वर भरत शेठ असतील, या सर्वांचं जे चिन्ह आहे घड्याळ, घड्याळावरती आपण तर मतदान करणारच आहोत. माझे पत्रकार बांधव, मी तुम्हा सर्वांना माहित आहे, मी राज्याचा क्रीडा मंत्री होतो. या तालुक्यामधलं आपलं जे क्रीडा भवन आहे, शेवटी या तालुक्यामधला सगळा चेहरा मोहरा बदलला पाहिजे. तिथं स्विमिंग टँक माझ्या इथं माझ्या नागरिकांना, माझे जे डॉक्टर, वकील किंवा तुम्हाला ज्यांना स्विमिंग टँक त्यांना पोहायचा सकाळ व्यायाम करता आला पाहिजे, त्यासाठी या शहरामध्ये एक स्विमिंग टँक असू द्या. आणि शेवटच्या दिवशी राज्याचा क्रीडा मंत्री असताना या तालुक्याच्या क्रीडा संकुलासाठी 56 कोटी रुपये मंजूर करणारा हा तुमचा मामा आहे. तो नीट विचार करा. एका बाजूने विकास करणार आहे, एका बाजूने विकासाला निधी देणार आहे, गोरगरिबांच्या दुःखाचं बेगास होणार आहे, मागासवर्गीय आमचे बंधू असतील, सर्वसामान्य माणसं असतील, माझा अल्पसंख्याक समाज असेल, या समाजामध्ये प्रत्येक दुःखाच्या सुखाच्या काळामध्ये ही सगळी आमची टीम तुम्हा सर्वांना सहकार्य करणारी आहे, मदत करणारी आहे. या टीमच्या पाठीमागे उभा राहायचं का बच्चनगिरी भाषण करणाऱ्याच्या पाठीमागे उभा राहायचं, याचा तुम्ही फक्त विचार करा. शांत डोक्याने विचार करून फक्त दाखवून द्या. आमचे कळशे सर मला समोर दिसत आहेत. कळशे सर, आता तुम्हाला बाकी सांगायची इतरांना काही इथं गरज नाही. त्यामुळं निश्चित प्रकारे आपण सर्वांनी तिथं शेवट माझा आवाज ऐकू का, शेवटी लांब लांब आला का ऐकू. त्यामुळे आपण सगळेजण फक्त सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाला आपण मतदान करण्यासाठी सगळ्यांनी एकदा सगळ्यांनी दोन्ही बाजूने हात वर करा. आपण घड्याळ म्हणा, घड्याळ 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 घड्याळ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस